वळूया पुढच्या बातमीकडे। कांद्यानं भरलेले 400हून अधिक कंटेनर उरण बंदराबाहेर उभे आहेत। निर्यात शुल्काबाबत व्यापारी आणि सीमा शुल्क विभाग अद्यापही संभ्रमात आहे। निर्यात शुल्काबाबत केंद्राकडून स्पष्ट निर्देश नाही असं कांदा निर्यातदारांचं म्हणणं आहे। निर्यात शुल्काच्या संभ्रमामुळे अद्यापही कांदा निर्यात सुरू नाही, त्यामुळेच 400 पेक्षा अधिक कंटेनर हे जेएनपीटी बंदराबाहेर अशा प्रकारे उभे आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, जेएनपीटी बंदराबाहेर 400 पेक्षा अधिक कंटेनर, मोठी गर्दी कंटेनरची या ठिकाणी पाहायला मिळते। कांदा निर्याती संदर्भात निर्यातदार अजूनही संभ्रमात आहेत। नक्कीच आपल्याला माहित आहे काही दिवसांपूर्वी जे आहे ते गुजरातमधील कांद्याची निर्यात बंदी हटवलेली होती। त्यानंतर महाराष्ट्रात देखील कांद्याची निर्यात बंदी हटवली होती। त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते फायदा होणार होता। परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जीटीपीएनटी बंदरावर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते कंटेनरच्या रांगा सकाळपासून जे आहे त्या या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 400 पेक्षा अधिक कंटेनर या ठिकाणी आहे। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट जी आहे ती अद्यापही अपडेट न झाल्यामुळे संपूर्ण गोंधळ उडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोबतच अधिसूचनेमध्ये जे काही ती स्पष्टता नाही, त्यामुळे अपडेट व्हायला संपूर्ण ही वेबसाईट वेळ लागत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कंटेनर उभे असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे ज्या पद्धतीनं कांद्याची निर्यात होते त्या संदर्भात सीमा शुल्क किती असणार आहे याचा देखील अजूनही केंद्र सरकारने स्पष्टता दिली नाही। त्यामुळे जर आपण पाहिलं तर कांद्याची निर्यात कोंडी जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सीमा शुल्क विभागात देखील संभ्रम आहे की कांद्यावर नेमका किती शुल्क आकारायचा असे अनेक जे आहे ते, त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो कांद्याचं निर्यात बंदी सध्या तर या ठिकाणी रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर कंटेनर सध्या या ठिकाणी आहेत। ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं घोषणा केली की कांद्याची निर्यात बंदीची कोंडी नेमकी कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।